शहर के वाथोड़ा पुलिस थाने के प्रजापति नगर स्थित एक बंद दुकान के गोदाम के सामने अज्ञात आरोपी ने एक व्यक्ति के सिर पर वार कर हत्या कर दी। हालांकि घटना की जानकारी मिलने के बाद पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेजा है और आरोपी की तलाश शुरू कर दी है। पुलिस कंट्रोल रूम को बुधवार सुबह करीब 9 बजे एक जानकारी मिली थी कि प्रजापति नगर स्थित अग्रवाल नामक दुकान के गोदाम के सामने एक अज्ञात व्यक्ति का खून से लथपथ शव पड़ा है। वाथोड़ा पुलिस ने इस जानकारी के बाद तुरंत घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा करने के बाद शव को पोस्टमार्टम के लिए मेडिकल अस्पताल भेजा और आरोपी की तलाश करने लगी। मृतक की पहचान 28 वर्षीय मनोज बंजारे के रूप में हुई है, जो कि आदर्श नगर झोपड़पट्टी परिसर में रहता था। बताया जा रहा कि मनोज को शराब पीने की आदत थी और वह कचरा चुनने का काम करता था। सूत्रों की माने तो बुधवार तड़के वह अपने एक राजस्थानी दोस्त के साथ घूमते हुए देखा गया था। आशंका व्यक्त की जा रही कि शराब पीने के बाद हुए विवाद में उसके दोस्त ने ही उसकी हत्या की और वहां से भाग गया। फिलहाल वाथोड़ा पुलिस इस मामले में अब आगे की जाँच कर रही है। आपने पुलिस थाने हद्दी आज सकाळी एक व्यक्ती की हत्या झाली, तिंका पुण्याची हत्या झाली, हत्या मागच्या आतापर्यंत कारण काय निष्पन्न झालं आहे, काय पूर्ण माहिती आहे? मनोज बंगाली बंजारे नावाचा 28 वर्ष वयाचा व्यक्ती आहे। सदरचा व्यक्ती हा बाहेर कचरा वेचणे, काही भंगारचं सामान जमा करून तो विकून त्याच्यातून दारू पिण्याच्या सवयीचा होता। त्याचा भाऊ हा किसन बंगाली बंजारे आदर्शनगर झोपडपट्टी पोलीस स्टेशन नंदनवन नदीमध्ये राहतो। त्याच्या फिर्यादवरून सदरचा गुन्हा हा दाखल झालेला आहे। सदर व्यक्ती हा अग्रवाल किराणा दुकानाचा एक गोडाऊन आहे प्रजापती चौकामध्ये वाठोडा हद्दीमध्ये। त्या ठिकाणी त्या बंद दुकानाच्या बाहेर ओट्यावर रात्री त्याचा डोका फुटलेल्या अवस्थेमध्ये रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तर त्यावरून त्या ठिकाणी आपण फॉरेन्सिक टीम सकाळी घटनास्थळावर पाचारण करून ती कारवाई करून तिथली त्याचा बॉडी इन्क्वेस्टसाठी पाठवलेली आहे। त्याच्यामधला मोटिव्ह आणि आरोपी संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही, त्याचा शोध सुरू आहे। त्याच्यासोबतच कोणी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीने सोबत राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीनेच हा मर्डर केलेला असावा असा एक प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टिकोनातून तपास समोर चालू आहे। सर आपल्याला माहिती करून नाईट ऑफिसर जे होते आमचे PSI कारडवार यांना सकाळी माहिती मिळाली, तर त्यांनी सर्वप्रथम स्पॉट व्हिजिट केली 8:30च्या सुमारास। त्यानंतर मग सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।